नियमाचे नियम पाळणारी अवस्था म्हणजे हरिपाठ. सगळ्याचा नित्य नियम वाटतरी म्हणला म्हणजे नित्य नियम काय हरिपाठ. आणि त्या हरिपाठाचा हा अभंग आहे. मला वाटतं 18वा क्रमांक माझ्या माहितीप्रमाणे. तुमचं काय हिशोबाने मला कळत नाही. 18वा अभंग काय सांगतोय? हरिपाठाची कीर्ती. जो गातो त्याचा परिणाम काय होतो? परिणाम सांगितलं का नाही? हरिपाठ कीर्ती मुखेतरी पवित्र होय. हे पा हे मन सुद्धा पवित्र होणार आहे. त्याला आपण नाशिवंत म्हणतो ते सुद्धा पवित्र होतो. याचं कारण हरिपाठाचं महत्व काय? हरी कळला का? हरी कळला का? हरी कळल्याचा परिणाम शरीर सुद्धा पवित्र. वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. हा काय अभंग सांगतो? एक अभंगाच्या विचारामध्ये एवढी पावर आहे. मन नित्यने जागरण असेल त्याची काय किंमत असेल? चांगला विचार केला तर मनुष्य देह मिळेल आहे. मनुष्याचं कार्य काय आहे? आपलं वाटोळं असं कोणाला वाटतं? मग आपलं शरीर पवित्र करून घ्यायचा तर हरिपाठ कीर्ती रोज गायचे आहे. रोज 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 अभंग सांगतोय. बरोबर? अभंग कोणाचा आहे? ज्ञानोबांचा आहे. जगाची आई, जगाची आई. आज पाहिलं लेकराचं संगोपन करणारी जी अवस्था आहे तिला आई म्हणतात. लेकरून त्याच्यावर वाढतं तिला आई म्हणतात. त्याच पद्धतीने आज माऊली जगाची आहे. जगाचं संगोपन जर ती नसती उपलब्ध झाली, तिने अवतार कार्याचा संबंध घेतला नसता तर ही परंपरा आपल्यापर्यंत आलीच नसती. आली असती. निवृत्ती दादाने त्यांच्याकडे हा निरोप सांगितला आणि तो निरोप आपल्याला जनरल करून दिला. जनरल करणारा जगात कोणी होतं का? अहो काय नाही, पोट आपल्या पुरतच आपण पाहत होते. एकाला एखाद्याने सांगायचंय, एकाला एक सांगत होती, एकाला एक सांगत होती. पण जनरल गरीबापर्यंत तो हिशोब लागत होता, येत होता. कीर्तन काय माहितच नाही. कीर्तन काय आजही 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 मंडप सोडला तर कीर्तन काय विचारायचं सांगताच येणार नाही. कीर्तन कीर्तन म्हणजे काय? जर एवढं जर कळलं नाही तर बंधनातून मोकळं होण्याची अवस्था या नाव कीर्तन. हरिपाठात पहिलाच आपण काय सांगतो? हरिपाठ कीर्ती मुखाने गायचे आणि आपलं शरीर पवित्र बनवायचं आहे. फायदा आपला का लोकांचा? दुसरा जन्म काय सांगतोय? काय सांगितलं? तपाचे सामर्थ्य. तपाचे तपाचे सामर्थ्य तपिनेला अनुप माप होत नाही. तपाचे सामर्थ्य तपिनेला अनुप. आणि चिरंजीव. चिरंजीव समजतो का? चिरंजीव बरा म्हणतात मामा. चिरंजीव चिरंजीव कोणाला म्हणतात? चिरंजीव कल्प वैकुंठी नारे. आज पाहिलं तर तो वैकुंठाचा जो काही राजा आहे, वैकुंठाचा जो काही मालक आहे तो चिरंजीव आहे. त्याची लेकर आपण आहोत. पण चिरंजीव तो एकटाच का? आपण बी बोला ना. चिरंजीव पण वैकुंठीला जे आपला बाप वैकुंठात जातो. आपण आलो कुठून? क्या लेकर जन्म लिया भाई? क्या लेकर जाना है? कुठून आलो? काय करायचंय? कुठे जायचंय? एवढं जण नाही समजलं. चालय फुकट, चालय फुकट. काय कुठून आले? का नाही? चिरंजीव कल्प वैकुंठ नादे. चिरंजीव अवस्था म्हणजे कधीच बंद नाही. या नाव चिरंजीव अशी अवस्था आहे. आणि ती चिरंजीव अवस्था म्हणजे आपला देव. आणि आपण वेगळे नाही. देव आणि आपण वेगळे नाही. पुढचं जन्म काय सांगतोय? पाहता कसं मातृ पितृ मातृ पितृ भरता सगळंच राहा. आणि चतुर्बोध नर
या सगळ्यामध्ये हे सगळे गणगोताचं पालन पोषण करू नये आणि चतुर्भुज अवस्था भोगायची. चतुर्भुज कळलं का? चतुर्भुज शेवटची मुक्त अवस्था या अंतकरणामध्ये आपल्याला मिळवायची आहे, समजून घ्यायची आहे. चतुर्भुज रस्तम सगळ्यालाच माहित आहे. पण चौथी अवस्था चतुर्भुज व्हायचा असेल तर चौथी अवस्था तीन अवस्था सगळ्याला माहित आहे. रस्तम सत्व सगळे सांगतात. पण शुद्ध सत्व मग सांगितलं ना आपण त्यांनी संबंध येतोय आपल्या ठिकाणी. आपला परिवर्तन होऊन आपल्याला नाही का त्याग ज्याला म्हणतात, त्याग काला म्हणतात. त्याचा आता मला तोंडच पाहायचं नाही. लय शिवाय दिला त्या दिवशी मला. बरं त्या तोंड पाहायचं आपलं काय झालं. आपण फक्त बोलतो. आता माझा याचा काहीच संबंध नाही. ते पण मी माझा काय संबंध नाही. पण तिथून इकडे आला, वारी करून घरी आला तर लोक त्याच्यातच आहे. तोंड पाहायचं नाही ना. भांडण झालं तर तोंड पाहायचं नाही. आणि परंपरा झालं तर तोंड पाहायला परत सुचतात. बरोबर बोलतोय का तू तिथं? तुकाराम बाबा, कारण तुकाराम महाराजांचा परमान तेवढं घेतल्याशिवाय ज्ञानोबाचं काही महत्व कळणार नाही. ज्ञानोबाचं महत्व यार बरोबर आहे. मग तो भगवानचा होता सकाळी. आता बोलतो नाही का, आता भक्कम पाया तो गोबा बरोबर आहे. आणि मधली अवस्थाचा आनंद दिलाय बेशी संध्याकाळी कळताचा विषय आहे. नाही आपल्याला काहीच काम नाही मध्ये नाही का नाही. आनंदाने डोलायचं आहे फक्त मध्ये राहायचंय. ऐकतं का नाही. पाया भरणार मारला कडक लावणार आहे आपण. म्हणजे मध्ये मस्त मजा मारायची. द्यावा न्यासावं आणि सदैव असावं अशी अवस्था. तिसरं प्रमाण काय सांगतात? नाही ज्ञान गुण आहे. ज्ञान कसं आहे? गुण आहे. ज्ञान गुण आहे. गुण आहे म्हणजे गुप्त आहे. प्रत्येक म्हणतो अहो आम्हाला ज्ञान मिळालं आहे, आम्ही ज्ञान घेतो. इकडे सांगितलं ते गुण आहे. गुप्त आहे. गुप्त आहे. तो गुप्त ठेवा. कुठे मिळतो? आपल्याकडे वीर काढले का तुम्ही? वीर काढले का? वीर काढले का तुम्ही? कोणी नाही. बोर लावली का कोणी? नाही. बोर लावली ना. बोर लावली असं तर कळेल. बोर लावली म्हणजे काय केलं? पाणी काढलं का? वीर काढली म्हणजे पाणी काढलं का? काय केलं? मैला काढला. बरोबर आहे. मग मैला काढला, पाणी तिथेच आहे का? काढलं. तसं ज्ञानातच उभे आहोत आपण. ज्ञानीच आहोत आपण. पण ज्ञानाचा आपला संबंध समजुतीकडे नसल्यामुळे ज्ञान काय तिथे कळतच नाही. ज्ञान आहे ना, नाही असं नाही. पण ते गुप्त आहे. गुप्त आहे. त्याला उघड करून त्यांना नागरिकांना तिकडे तुम्ही बोर लावायचे असेल तरी माझ्याची माणूस, विहिरीचं पाणी काढायचं असेल तरी माझ्याची माणूस. मग इकडे हे गुण समजून घ्यायचं असेल तर आपल्या मनाने ठरवायचंय. गुण काय? गुण काय? ज्ञान गुण कमी माऊलीची भाषा आहे. ज्ञान द्यावा लागले मला समजलं ते म्हणे का? कोणाच्यामुळे? सद्गुरूमुळे कळलं. सद्गुरू वाचून ही गोष्टच प्राप्त नाही. म्हणून जाणतेने गुरु बोलते. जाणतेने गुरु बोलते असा हा अभंग आज आपल्या पुढे मांडलेला आहे. या अभंगातून आपल्याला आपल्या जीवनाला सुखी करायचे आहे. सुखी करण्याकरता ही योजना आहे. या योजनेने आपण गेलो तर गुंतडा उगवायला वेळ लागणार. पण या विचाराची सांगड बांधली नाही किंवा संघ ठेवला नाही तर कल्पनेची वेळ बसणार. पांडुरंगा करू प्रथम
द्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो त्याला तरी. मेरी कळा कुठे काही जणे बोलितो वचने अशी भाविका. एका जनातरी तुमचा दास त्याची आज पुरवावी. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय. पवित्र तो होय जे त्याचा. सगळ्याला भावार्थ कळला असेल. सोपा आहे, अवघड नाही, रोजचा पाठ आहे. हरिपाठाची कीर्ती गायली असता हा देह पवित्र होतो. पहिल्या चरणात असं सांगताय पवित्र अवस्था. जे पवित्र अवस्था होते म्हणजे तिथं परिवर्तन होतंय. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या करता आलं ते होतंय. हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. पण हरिपाठ समजला पाहिजे. समजण्याकरताच आपण आलो. हरिपाठ रोज चालू आहे. जिकडे तिकडे हरिपाठाचं वर्णन चालू आहे. पण अक्षरपाठ हरिपाठ करतो का? हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ कीर्ती गायले असता आपला शरीर सुद्धा पवित्र पावन शुद्ध. त्याची किंमत बापरे करता येणार नाही. अमोल ऐश्वर्याचा प्राप्त होते. या अभंगाचं महत्व ते आहे. हा अभंग तेच आपला सुचवतोय. माऊली आपल्याला तेच सांगताय. भाऊ दादा काका मामा ताई माई आका. आपल्या जीवनात सार्थ करायचं असेल तर आपला देह पवित्र होण्याकरता हरिपाठ करायचा. आणि माणसं रोज हरिपाठ करतात. पण काय करतात आम्हालाच माहित नाही. हरिपाठ करणं म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाची पावर कळली पाहिजे. बस आपली पावर आपल्याला कळली पाहिजे. आपल्याला भूक लागते ना, भूक लागते ना, अन्न खाल्लं तर समाधान वाटतं का नाही? ढेकर येतो का नाही? तसंच हरिपाठ केल्याने आपल्याला आनंद होतो का नाही? आनंद होतो का नाही? आनंद होण्याची लक्षणं आहेत. नाही
एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्तीचा गोदका पाठीला मुक्तीचा गोदका पाठीला एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्तीचा गोदका पाठीला मुक्तीचा गोदका पाठीला ताकद आहे. मुक्ती साहित्यता पाठी लागे नाही मागितली तरी मुक्ती अवस्था आपल्या घरी येते. मुक्ती समजते ना. मुक्ती तुम्ही म्हणाल आता आम्ही संध्याकाळी खाणार आहोत. बनवली ना बनवली ना नाही का? मुक्ती इकडे पाठी लागते. मुक्ती पाठी लागते. अर्थ काय करतो? अर्थ काय लागतो? मुक्ती सायुज्याचा पाठी लागे. चार अवस्था चार मुक्ती आहेत. त्यापैकी सायुज्याचा ही चौथी अवस्था आहे. ज्ञानाचा दिवा आहे तो प्रकाशमय अवस्था आहे. आम्हाला अजून कळत नाही ते चौथी मुक्ती म्हणजे काय. अर्थच कळत नाही. चार मुक्ती आहेत पण ते काय करणार आम्हाला माहितच नाही. प्रकाशित अवस्था जीवनाची. आज पाहिलं इतर युनिट लक्ष द्या. त्यांना भजन म्हणा सांगितलं तर म्हणतील का? वारीला जा सांगितलं जातील का? या मंडपात येऊन बसतील का? पानावर जेवायला घ्या. जेवणातलं पान वाढून घेतलेलं खातील का? तुडवून टाकतील सगळे. का? त्यांना पेपरी नाही. पण ह्या माणसाला सगळं आहे. या माणसाजवळ सगळं आहे. मग चौथी मुक्ती करायला नको. एवढा मोठा लाभ आहे करायला नको. कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. आपल्या हितासाठी आहे. आपल्या कल्याणासाठी आहे. आपला शेवट दिवस गोड होण्यासाठी आहे. आणि ही जर अवस्था समजून घ्यायच्या तर काय करावं लागेल? जीवनामध्ये सद्गुरू करावा. जीवनामध्ये प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर सद्गुरू करावा. मुखी हरिनाम घ्यावा. मुख तेवढ्यासाठी दिलेलं आहे. हरिनाम घ्यावा. मुखी हरिनाम घ्यावा. हरिनामासाठी हे शरीर आहे. इंद्रिय हात पाय कान इंद्रिय हात पाय प्रमाणावर प्रमाण येतात पण अर्थ कळला नाही तर घोटाळा. दिले इंद्रिये हात पाय कान. सोपी भाषा आहे. दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया जेणे तू जोडशील. बरं नारायण जोडल्यावर फायदा काय? प्रश्न आहे आपल्या पुढे. तुम्ही सांगता या इंद्रियाने आम्ही रोज भजन करू पण फायदा काय? पुढचं प्रमाण काय सांगते? दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया जेणे तू जोडशील. नाशे नाशे एवढा फायदा आहे. नाशे जीव पण भवरोग. हा भवरोग निघून झाला. पाठीमागला आता प्रत्येकाच्या पाठीमाग वनवा आहे का? थोड्याच बरं आहे. थोड्यात गुण सीन आला. थोड्यात दुःख झालं. थोड्यात असं झालं. थोड्यात कसं झालं. म्हणजे सीन आहे का नाही?
आणि हा एवढा मोठा रोग घालवायचा आहे आणि तो रोग कशाने जाईल? कशाने जाईल? इंद्रियाला जर वळण दिले तर आपल्याला इंद्रिय दिले, पण आपण कशासाठी वापरतो? हा राम भजन खूप. आता आपण नाही का भजनासाठी, हा भजनासाठी का भोजनासाठी? भजनासाठी दिलेलं आहे. भोजन करा, पण भजन करण्यासाठी भोजन करा. नुसतं भोजन करून घरी जाऊ नका. भजन करा, भोजन करा, भजन करा, भोजन करा, पण भजन करा म्हणून भोजन करायचं आहे. नुसतं भोजन करायचं नाही, कारण नुसतं खाऊन खाऊन आयुष्य संपवायची नाही. काय होईल? खाऊन खाऊन संपवली तर यमदादा आपण करून नाही. तुम्ही खाऊन आम्हाला काम लावलं का? ते ज्याच्या करता पाठवलं ते केलं नाही, म्हणून शेवटी आम्हाला यावं लागलं आणि हे तुमची उचल बांगणी करावी लागली का? ज्याच्या करता आलं ते केलं नाही, म्हणून आम्हाला सुद्धा देव शांत बसून देत नाही. आम्हाला कामगिरी देत जा, त्याला उचलून द्या का? कुठे टाका त्याला, कुठे टाका? यांनी काहीच केलं नाही, कुठे टाका? कुठे सांगता टाकायला? सगळ्याला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे, कुठे नेऊन टाका. काय झाला म्हणतो, मला देवाने सांगितले, मी काय करू? आपल्याला असं वाटतं काळ नाही आलाय तो. नाही नाही, देव आज्ञा होती, त्याला सुद्धा देव आज्ञा देतोय, जा ते गिरा घेऊन जा. आणि इकडे जर भजन केलं तो म्हणतात तुझं काम नाही, त्याला मी घ्यायला जाईल, तू यायचो नाही. देवच आज्ञा आहे तिकडे. हा जो रोज भजन करतो त्याचं कार्य देव करतोय, देव त्याला घ्यायला येतोय. तुम्ही पहा ना, पुरावे आहेत आपल्याकडे. हा जो देवाची आठवण करतो त्याला सामोरे देव येतो. काय प्रमाण आहेत? मागे पुढे तुझं सोडविना कोणी, तुझा म्हणे तुझा सोडविना कोणी, तुझा म्हणे तुझा सोडविना कोणी, तुझा म्हणे तुझा सोडविना कोणी. एका चक्रवाणी वाकुनिया, एका चक्रवाणी वाकुनिया, एका चक्रवाणी वाकुनिया. एवढ्या बंधनात सोडवणारा देवच आहे आणि बंधनात घालणारा देवच आहे. दोन्ही बाजू देव करणार आहे. पण आपण जर देवाला काबीज केलं, देव आपल्याला करून घेतला, तर देव आपला कार्याला गती देण्याकरता काय होईल सांगता येत नाही. न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. भक्त समागम समागम, समागम समागम, सर्व समागम सर्वभाग्य, सर्व समागम सर्वभाग्य. न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. सांगून तर कोणी काम करताय, सांगितल्यावर तर कोणी काम करतंय, तरी सुद्धा ऐकत नाही. नाही नाही, मला वेळ नाही, नाही नाही, मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय, सांगून सुद्धा काम होत नाही. इकडे न सांगायचा काम करतायत कोण? सामान्य आहे, सामान्य गोष्ट आहे. कोण काम करतोय? काम करणारा कोण आहे? न सांगायचा काही कामाचा कोण आहे? आपला सगळ्यांचा अधिकारी, आपला सगळ्यांचा मालक, आणि त्याची अवस्था ही आहे, न सांगायचा करी काम का? अजून काही प्रमाण आहे, अजून काही पुरावे आहेत. देवासे मागे पुढे, देवासे मागे पुढे, देवासे मागे पुढे, देवासे मागे पुढे.
तुमच्या आमच्या भावाची, तुमच्या आमच्या वाटचालीची. तुका म्हणे जन्माला आले ते त्यांचं सार्थक कसं होईल? सार्थक होण्याकरता काय करावं लागेल? तुका म्हणे जन्मालाचे सार्थक विठ्ठलाची एक देखणीया, विठ्ठलाची एक देखणीया, विठ्ठलाची एक देखणीया. जन्माचं सार्थक देवाला पाहणं, जन्माचं सार्थक करायचं असेल देवाला पाहणं. आता देवच पाहायचंय आपल्याला, देवच पाहायचंय. आता पाहण्याकरता सगळे चालेल आपल्या सहित. देव पाहायला चालेल ना, देव पाहायला चालेल. पण देव माहित आहे का? ओळखीचा आहे का? देवाची ओळख आहे का? महात्मे सांगायचे त्या वेळेला सगळे देव पाहायला म्हणतात. पाहतात मी, पण कुठले कुठले? बाय अंगाचे, बाय अंगाचे किती किती देव पाहतात? नका चालली होती म्हणू नका, पण किती देवाचे आता चालू आहे. पण ज्याला पाहायचं तो पाहिला का? पाहिला का? आणि पाहिल्याशिवाय समाधान नाही, सुख नाही. पाहिल्याशिवाय पाहिजेला नाही. मग नेमका तो कोण आहे? आणि माऊली ते सांगतात, अरे जीवनामध्ये आलो ना आपण तर आपली ओळख करून घ्या. आपली ओळख झाली तर पुढच्याची ओळख होईल, पुढच्याची ओळख झाली अनेकांची ओळख होईल, अनेकांची झाली तर गावाची होईल, गावाची झाली तर तालुक्याची, जिल्ह्याची, महाराष्ट्राची होईल. आपली ओळख करण्याकरता काय करावं? माऊली सांगतात, मी कोण आहे. आता नेमका आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? आपण कोण आहोत हे जर करण्याकरता जर पर्यंत आपण जर करत बसलो तर किती पिढ्या जाते तर आपल्याला कळत. मग आपण कोण आहोत हे आपल्याला माहित नाही. आईला विचारलं होतं हनुमंतरायाने आधी जन्माला तेव्हा. आईला विचारलं होतं, आई मी कोण आहे? ती म्हणे मलाच माहित नाही मी कोण आहे. तर तू कोण आहे मला कसं सांगते? याच्याकरता मी काय करू? तर म्हणे याच्याकरता तुला विचारा केला तिनं. जाणती होती ती, सामान्य नव्हती. कारण त्यांच्या वंशात देव जन्माला आले होते, सामान्य गोष्ट नाही. हनुमंतराय देव होते का सामान्य होते? हनुमंतराय देव होते का सामान्य होते? देव देवच होते. चिल्लर चिल्लर काय सांगते ऐकलं ना? चिल्लर तुम्ही तर भले भले नोट आहे रामकृष्ण. काय प्रमाण आहे आपलं? बाळा हो, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम प्रमाण तेच आहे, पण आपल्याला अजून जवळचं प्रमाण पाहिजे. धन्य अंजलीच्या सुद्धा, धन्य अंजलीच्या सुद्धा त्याचं नाव हनुमान. धन्य अंजनीचा सोता, धन्य अंजनीचा सोता, अंजनीचा सोता, नाव त्याचे हनुमंता.
दुरुस्त होता म्हणजे उतरला आणि त्याने विक्षेप झालेली अवस्था दुरुस्त करून दाखवली. कोणाला? ज्याच्याकडे पाठवला होता त्यांनी. कोणाकडे पाठवला होता? तुझं खरं स्वरूप आहे, तू कोण आहे हे सांगणारा तुला तिथे मिळेल आणि त्याला आधी भेट आणि ते भेटल्यानंतर मग तुझ्या ठिकाणी काय परिवर्तन होईल ते मला सांगता येणार नाही, पण तू तिथे जा गेले आणि भेटले त्यांना. भेटल्यावर त्यांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. किती आनंद झाला? ते एकमेकाच्या विचारामध्ये असं काय संवाद झाला तर दोघांच्या बोलण्यामधून आनंदाच्या झाल्या. दोन्ही कोण होते? मला सांगायची वेळ आहे. दोन्ही कोण होते? एक कोण राम होते आणि एक कोण भगवान शंकर होते, बरोबर आहे. आणि दोन्हीचा संवाद वेगळा असेल का? असा दोन्हीचा संवाद झाला, दोन्हीला आनंद झाला, पूर आला, एकमेकाला मिठी पडली आणि मिठी पडल्यानंतर एक येराजाचं कळलं का? हृदयामध्ये धनाबाईने बंदीखाना केला. धनाबाईने हृदयामध्ये काय केला आणि आज काय कोंडवला? आता आपल्याला काय करायचंय? आपण कशासाठी आलोय? आपण सुद्धा देवाला आपल्यामध्ये सामावण्याकरता आलोय, आपल्यामध्ये ठेवण्याकरता आलोय. आणि मग ती गोष्ट आणि त्याला समजावल्यानंतर काय परिणाम झाला सांगितलं. राम म्हणे आता बाकी काहीतरी आहे, माझा देव मला भेटला. ते म्हणे नाही तुम्ही माझे देव आहात, हे म्हणे नाही तुम्ही माझे देव आहात, कारण मी तुमची भक्ती करत होतो पहिली. ते म्हणतात नाही आम्ही तुमचे भक्त आहोत. भजन करी आमचं सेवा आम्हाला सेवा करायची आहे, आम्ही सेवेकरता अवतार घेतलेला आहे. मागचा काय इतिहास असेल तुमचा, पण आता आम्ही सेवेकरता आलो, सेवा करायची आहे. आणि मग सेवेकरता त्यांनी आणि प्रयत्न ठेवले आणि मग रामाने सांगितलं ठीक आहे सेवा करतायत. मग त्यांना आत्ताचा अभंग अंजलीचा तू काय काम करतो पुढे, तर ज्याची अडचण होती देवाला ती दुरुस्त करून दिली, एवढं सांगायचं. पुढे नाही जायचं आपल्याला. तर इतिहास सांगत बसलं सगळंच आहे. मी वासुदेव तत्वता. थोडस आपल्याला मागचे शब्द राहिले. मागे पुढे उभा राहायचं सांभाळी तिथं आलो होतो आपण, बरोबर आहे. देव मागे आहे, पुढे आहे. आपल्याला हे सगळं प्रत्येकाला समजलंच पाहिजे, कारण ही सद्गुण कृपा आहे, संत कृपा आहे, संतांची वाटचाल आहे, हे प्रत्येकाला कळावं. संत कृपा झाल्याचा परिणाम काय? आपला अभंगत्व आहे का नाही? आणि देव मागे पुढे उभा राहतोय. कोणाच्या? जो विचार करतोय, जो भक्ती करतोय, जो साधना करतोय, जो नाम घेतोय, चिंतन करतोय, त्याच्या मागे पुढे कोण सांभाळतो? मला सांगा ना. आता आमच्यासारखे वय वृद्ध झाल्यानंतर किती लोक आम्हाला सांभाळतील? चला भाऊ आमच्याकडे, असे वय वृद्ध चला भाऊ आमच्याकडे म्हणती, काय म्हणती? पुढे जा, बरोबर आहे. पुढे जा म्हणते का नाही? पण अशी अवस्था सांभाळणारा फक्त देव आहे. आणि म्हणून आपल्याला आता पुढे कोणी सांभाळणार नाही, कोणी नाही बा. दिल्या घेतल्याचे पुत्र बंधू कांता कशाचे? नाही हक्काचे, नाही हक्काचे. म्हणजे तुमच्याकडे काय आहे म्हणून जवळी करतात, जर नसेल तर जवळ करत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं सांभाळणारा कोण आहे? मागे पुढे उभा राहील सांभाळीत. आली आघात, ही आघात अवस्था आता वैमान झाला आमचं, आम्हाला कोण सांभाळणार? अशा अवस्थेमध्ये जर आम्ही भजन केलं असेल तर आम्हाला कोण सांभाळणार मामा? मागे पुढे सांभाळीत. कोणाला? जो भक्ती करत असेल, जो साधना करत असेल त्याला. आणि म्हणून प्रत्येकाने साधना करावी, आपला सांभाळ करणारा आपल्याला भेटावं. असं जर वाटत असेल तर काय करावं लागेल? साधना शेवटपर्यंत केली पाहिजे. कोणीही तसं राहू नये, कारण नाम चिंतन ही अवस्था, सद्गुरू ही अवस्था जीवनात आलीच पाहिजे. कारण
सद्गुरू नसेल तर किंमत नाही, संत नसेल तर किंमत नाही, भजन नसेल तर किंमत नाही. आपल्याला घन शिंगार लावता येईल. कारण गेला नटवायला मी म्हणतो रात्री बसला तरी मला फायदा काय काय फायदा काय फायदा, याला किती नटवलं तरी काय फायदा. पण याच्याकडून जे करायचं आहे, करून घ्यायचं आहे, ते जर करून घेतलं तर किती फायदा, गणितच नाही, किती फायदा. आता पुढं झालं ना, दिले इंद्रिय हातपाय डोळे मुख बोलाया, जेणे तू जोडशील नारायण ना त्याची पण गौरव, हा गौरवच निघून जाईल. मग एवढी पावर आहे, एवढी ताकद आहे, एवढ्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याचा उपयोग आपण तेच घ्यायचं, वेगळं काही करायचं. म्हणून प्रत्येक जीवाने जीवनामध्ये आल्यानंतर सद्गुरू करावं आणि मुख्य हरिनाम घ्यावा. मुखाला हरिनामाचं वळण, इंद्रियाला हरिनामाचं वळण जर असं दिलं, खांद्यामध्ये विना हातामध्ये टाळ, मुखाने विठ्ठल गाऊया आणि नाचत पंढरीला जाऊया. नको ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, एवढी पावर आहे, एवढी ताकद आहे. आणि म्हणून तिसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलंय, तिसरं कडवं काय आपल्याला म्हणते, नाही नाही तपाचे सामर्थ्य, तपाचे सामर्थ्य. चिरंजीवकल्प इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत आलो ना चिरंजीवकल्पापर्यंत, नाही का. पुढे काय आहे प्रमाण, मातृपितृ पात्रा मातृपितृ भाता सगळंच राहणार, सगळीकडे ती अवस्था भरपूर जिकडे तिकडे तीच आहे. सगळंच राहणार अवस्था सगळीकडे आवडी. परमार्थ करायचा असं जीवनाचं सार्थ करायचं असं अनेक नका पडू गबळाच्या आता पाक काय, आता गबळ म्हणजे काय, नको ते करणं, ज्याची गरज नाही त्याला लटकून बसणं, तेच करीत बसणं. का माझं आमको माझं फळं. आता मला सांगा माझं काय आहे का, तुम्ही म्हणाल तुमचे पुरतं तुम्हाला काही नाही, पण आमचं तर आहे ना, तुम्ही झाले निसर्ग आम्ही होऊ का, असंही म्हणाल नाही चालेल. इकडे पाहिलं तर ज्या त्या गोष्टी जर पाहिला विचार केला, चांगला विचार करायचा आपल्याला, काय जे आपलं नाही त्याचा संबंध आपल्याशी नको. जर ठेवायचा नसेल तर काय करावं लागेल, काय करावं लागेल, काय करावं लागेल. आता पहा ना, काही पिढ्याला आपण 17 तोच विषय मांडतो का, ते सोडावं लागेल, ते टाकावं लागेल, टाकावं लागेल, टाकावं लागेल, टाकावं लागेल, असं चाललंय का नाही. पण काय टाकायचं आहे नेमकं, एक मिनिट घाईत करू नका, घाईत करू नका. काय टाकायचं आपलं हे चाललंय, काय टाकायचंय, काय काय टाकावं लागेल. आपण ज्याला खरं मानतो ते खोटं टाकायचंय, त्याच्यातून खरं घ्यायचं आणि खऱ्या विचाराने त्याचा अंगीकार करायचा आहे. खरं अंगीकार जर केला तर खोटं राहतच नाही. पण आपण नेमकं काय करतो, खोट्याला चिवडीत बसतो आणि खरंच मिळवायला पाहतो, मिळत नाही. आणि खऱ्याच्या संबंधाने वाटचाल करा, खोटं आपोआप निघून जाईल. हो, खोटं आपोआप निघून जाईल. पण आपण खोट्याला जवळ घेतो आणि खऱ्याला जवळ घ्यायला पाहतो. एक कधी मला सांगा, सूर्याला घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, अंधाराला घेऊन गेलं तर संध्याकाळी जातो सूर्य घ्यायला, संध्याकाळी तापडे
हा मग कधी सकाळी उजाडलं का मग हा कसं काय हा सूर्यप्रकाश सहस्र रश्मी हा काय नाही सूर्यप्रकाश क्षेत्र रश्मी हे कोणाचं म्हणणं आहे कोणाचं म्हणणं आहे माऊलीचं म्हणणं आहे हा ज्ञानदेव चिता ठेवा पुढे काय सांगतात ज्ञानदेव चिता ठेवा ज्ञानदेव चित्ती हा आता मागचे काय झालं तर इकडचं तिकडं सगळं सगळं सगळ्याचा पैसा मागल्या जन्मात किती वेळा आला किती वेळा फिकून दे सबंध नाही तुझा आता आलाय ना एवढ्या पुढपाठ ज्या जेवण आलाय त्याच पैशाला कर तर तेवढं कर्ज फेडून टाक आता कर्ज होऊ देऊ नये म्हणून काय केलं पाहिजे कर्ज होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे बंद येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे दुःख येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे मरूच नये म्हणून काय केलं पाहिजे मरूच नाही आता ज्याला वाटत नाही त्यांनी काय करावं काय करावं काय केलं पाहिजे हा काय केलं पाहिजे हा हा माऊली बोला ना काय करावं मरून नाही मला वाटतं कोणाला वाटतं बोला बोला मी मरून जावं वाटतं बोला मी मरूच नाही प्रत्येकाला वाटतं पण मरू नाही मग त्याच्याकडचं औषध वापरा ना रोज फवारणी केली तर रोग येईल का रोग आला नाही तर ते जाईल का जाणारच नाही मग जाऊच नाही मग काय करावं करू वासुदेव स्मरण करू किती सोपी युक्ती आहे सतत 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 जर वासुदेवाची आठवण करत राहिले तर मृत्यू कल्पना येणार नाही कारण काळ सुद्धा तिथे येणार देव म्हणतात जिथे मी आहे तिथे काळ येऊ शकत नाही मग ती अवस्था भोगण्यासाठी आपण कुठे राहिलो पाहिजे कोणाजवळ राहिलो पाहिजे कोणाजवळ पण ठेवला पाहिजे हा मला सांगा आता काय सांगितलं त्यांनी आपला काय करून घ्यावं मग आपुला तो एक देव करून आपल्या पती जीवाने काय करावं आपुला तो एक देव करून याच्या विचारांचं सुख नाही त्यामुळे 101% कुठे जा जमणार नाही 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 नाना साधना केले तरी जमणार नाही बाबा मी हे देवाला पाहिलंय तो देव पावलाय बुवा हा इकडचा पावेल बुवा आज त्याच्याकडे जाऊ याच्याकडे जाऊ एकही काम पडणार का ते कामात येत नाही कामात येत नाही तो कामात आहे त्याच्याकडे पहा तुला कामात आहे तो समजून घ्या कोण कामात आहे आता 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 ज्याच्यामुळे आपण इथं आलो तो नसू द्या आपण इथं आलो असतो का आपल्या सहित आपण इथं उभा असतो का हे कपाडातून हे निघालं असतं का हे भोगाचं वाजलं असतं का तुम्हाला ऐकायला आलं असतं का मग कोणामुळे काय आहे कोणामुळे काय आहे देखावी ऐकावी
सारखा व्हायला पाहिजे. अंगामध्ये भावनिका झाला भावनिका झाला भावनिका झाला भावनिका झाला भावनिका झाला भावनिका झाला भावनिका भावाचं बळ आहे. भाव तयार झाल्यावर ही देवाची अंकुट आहे. देव घरी येतोय, देव घरात येतोय आणि त्याचा परिणाम हे आहे. ज्यांच्या घरात देव वास करतोय त्यांची ही अवस्था आहे. ज्यांच्या घरात जर देवच येत नसेल ती घडणारच नाही. देव आल्याची लक्षणं आहे. देवाचा आपला संबंध जोडण्याची लक्षणं आहे. देव अंगभूत होण्याची लक्षणं आहे. कीर्तन याला म्हणतात, याला कीर्तन खरं म्हणतात गीतवली आहे. खरं कीर्तन ते आहे. खरं कीर्तन ते आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग आणि होया हे कीर्तन चांगलं आहे. त्यामुळे अंग हलूप होते पण आम्हाला ते पटत नाही आणि हे पटवावं. पटल्याशिवाय आनंद मिळणारच नाही. कुठे जा हा आनंद कुठेच मिळणार नाही. म्हणून मगच आपला विषय झाला नाना प्रकारचे देवताचे जरी भजन पूजन केलं तरी हा जो आनंद आहे खऱ्या देवाचा हा मिळणारच नाही. एका जनार्दने ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देव कृपाकरी उत्पन्न होता देव अष्टभाव याला अष्टभाव म्हणतात आणि हे आठ प्रकारची प्रकृती आहे. या 8 प्रकारचे भाव याच्यामध्ये तयार होतात. आता प्रकृतीच्याच आधाराने होतात का वेगळं काय आहे? या प्रकृतीचाच विचार आहे. 8 प्रकाराने जो आनंद मिळतो त्यामध्ये आणि तो उपभोगताने ही लक्षणं उमटत आहे. मला सांगा आपल्याकडे आता मला चहा प्यायचा असेल तर पाणी साखर काढून दिले तर माझं तलाब जाईल का? नाही. मला चहा मिळेल का? मग काय करताय तुम्ही? काय करताय? आता मला भूक लागली, तांदूळ द्या आणून आणि ती भाजीपाला आणून द्या माझ्या पुढं. भूक भागत काय करताय? समजलं ना? तिकडं पाक करण्याकरता उकळून घेत आहेत का नाही? आणि तो सेंटेड येईपर्यंत उकळता म्हणजे चव येईपर्यंत उकळता. तिकडे ते चालतं का? ते असं का होतं मग? असं का म्हणत नाही? ते असं नको व्हायला. जमल का? मग तिकडे जसं उकळून तसं इथं सुद्धा म्हणतो मंथन करूनच ही अवस्था आहे. बाकीची सगळ्या कथा सांगणं आणि उगाच खेळ करीत बसणं वाया व्यर्थ कथा सांडून द्या म्हणे. ते वाया व्यर्थ कथा आहेत. कथेतून काहीच मिळणार नाही. मंथन करा. मंथन केलं तर लोणी निघेल. लोणी निघालं परत जर तापवलं तर सार निघत नाही. सार निघत नाही. मग सार निघण्याकरता तर एवढा आकाश आहे. ऋणु झुनो रे भ्रमरा सांगितो आवगुण रे भ्रमरा सांगितो आवगुण रे भ्रमरा सांगितो आवगुण रे भ्रमरा
भगवंताची अवस्था भगवंत काय सांगतात त्याच्या अभंगाचा काय पुरावा आहेत बा ब्रह्माला एकाला काही तो आनंद मिळतोय ब्रह्माला ते काही कळतोय माणसाला कळू नये पहा ना मला वाटतं नव्या त्याचा तिसरा प्रमाण आहे कमळाच्या झाडावर झाडा नाही का गोटा येतो वर कमळाच्या झाडाला वर गोटा येतो ते आहे पाण्यामध्ये खाली पिळून आपल्या मशागत करतोय आणि त्याला आलेल्या त्या गोंड्यामध्ये मन भरलेले आहे पण हा कष्ट करून मरतोय पण बाहेरून गुंगा आईचा येतो मकरून ठेवून जातोय त्याला दैवत लागतात नाही का दैवच वय नाही त्याचे दैव उदयात आले हाक आवड करतो करून तिथेच माती काढली तसो आम्ही हे माझं ते माझं उपरी बसलाय संसार काबड कोंबड्याच्या बळी पुढे उपरी लाभ नाही काय लाभ आहे कोंबड्या टाका ना घर वापरूनच खाईल तशी आपली चाललंय परमार्थ करत असताना परमार्थ करत असताना व्यवहार वाकडीची वस्तू चालेल का व्यवहार वाकडीची वस्तू चालेल का व्यवहारातून मोकळं राहते वापरून चालणार नाही परमार्थ त्याला वेळ घाला परमार्थ त्याला जोड घाला परमार्थ बनवा त्याचा ते सगळ्या व्यवहाराचा परमार्थ बनवा बनवता येतो पण संघ ठेवली तर संघ नाही ठेवला तर जमणार नाही हे पण एका ठिकाणी सांगितले अवतारात असा पण असून भजन करावे अजून एक प्रमाण आहे काहीतरी अजून एक काही प्रमाण आहे तरी व्यावहारिक वर्तन चालते पण जळामध्ये जसं पद्मपत्र आहे ते तिथंच राहते पण कधी लिप्त होत नाही पहा ना सरोवरातून येतोय पाणी त्याच्यावरून निघून जातंय पण ते हायवे आहे तसं बोलत राहते तो संसारात असावं पण अजूनही भजन करावे संसारात असा ना पण भजन करा ना भजन केलं तर काय होईल संसार परमार्थ होईल आम्ही परमार्थ करायचा त्याच्यात काय करतो संसार पिढीत बसतो नाही मला संसार चांगला व्हायला पाहिजे मला संसार चांगला होणारच नाही त्याला परमार्थाची जोड लावली तरच परमार्थाची जोड लावली तर संसार सुखी होणार सुखामध्ये समाधान होणार संसारामध्ये सगळं मिळणार सगळं तृप्त होणार एकही वाया जाणार नाही पण परमार्थाची जोड दिली तर परमार्थाचा संबंध केला तर संतांचा संघ ठेवला तर देवाला घरी आणलं तर हो पहा ना प्रत्येकाच्या घरी तुमच्याकडे आहे घरी पण आमच्याकडे प्रत्येकाच्या घरी का कुठे गेलो होते देव उतरायला म्हणजे प्रत्येक देव आहे देव आहेत ना प्रत्येकाच्या घरी उतरायला म्हणजे देव आहेत का नाही प्रत्येकाच्या घरी देव आहे का नाही नाही असं नाही आजचा बी प्रत्येकाच्या घरात देव आहे माहिती आहे का या देवाला उजळायला येतात कारण या व्यवहार करतोय का हो देव उजळायला चालू देव उजळायला चालू आणले उजळून काय आता काय आज काय करायला लागते काय करतो तुमच्याकडे काय करता देव उजळून आणलं काय करताय बरं आणून काय राखली होता काय करताय बोला ना काय करताय ते काय करतात ते सांगा ना नाही करता येत नाही
गोंधळ जागर गोंधळ हा तिकडून आला पा जागर गोंधळ. आता जागर गोंधळ म्हणजे नेमकं काय कळलं का नाही? जागर कोणाचा आणि गोंधळ कोणाचा कळलं नाही तर काय? देव म्हणतात आमचा जागर गोंधळ करत होतो, आम्हाला कळतच नाही तुम्ही कुठून नेलं आणि कुठून आणलं आणि काय जागर करतात का ते गोंधळ करतात आम्हाला काय माहिती? तुम्ही ठेवले ठिकाणी आम्ही आहोत. हा कोणाचा जागर कोणाचा गोंधळ? हा देवीचा गोंधळ बोल. कोणत्या देवीचा? देवीचं भरपूर आहे आता. कोणत्या देवीचा? हे कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. देवीचा गोंधळ सांगते ना. काय ते गोंधळ? आनंद अंबिका अंबिका भगवती अनादी निर्गुण. आता मला सांगा तुम्ही म्हणता देवीचा देवीचा आता तिचं निर्गुण आहे. गोंधळ कोणाचा? हा निर्गुण निर्गुण कोण? आता कोणाचा आपण घेतला निर्गुण का नाही? भवानी कोण आहे? निर्गुण. अनादी अंबिका निर्गुण बोध परडी घेऊन याची. आता ते ना काय प्रमाण आहे? बोध ज्ञानाचा पादळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वगैरे नव्हे. आता हे भक्तच नाचत होते, हिला अंबिका म्हणतात. हे अंगात घुसले, हीच अंगात घुसले. याच देवाचा हात काय वागाय. हा पुढे काय अजून प्रमाण आहे? आवाज आहे अनादि निर्गुण प्रकटनी भवानी अनादि निर्गुण प्रकटनी भवानी अनादि निर्गुण प्रकटनी भवानी अनादि निर्गुण प्रकटनी अनादी निर्गुण परमेश्वरी भवानी मूळ महिषासूर मठाला लागुनी हिरवीच तापाची करायला झाडाने भक्ता लागी तू पावशी लवलाई. भक्ताला ती पावन होते, कोणालाही होत नाही. आणि ती आंबा आपल्या लोकांना मला येईल. भक्ता लागी तू पावशी लवलाई. ती भक्ताला पावते कोण? आंबा माता. आंबा माता अनादी आहे ती, अनादी आहे ती, मूळ पीठ आहे ती, मूळ पीठ आहे ते. त्या मूळ पीठाचा आपला संबंध आहे आणि ती मूळ पीठ आंबा. इकडे देव, मूळ आंबा, मूळ देव. कोण देव? कोण देव? व्यास वशिष्ठ सुख गोंधळी. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी. नाटकाची आंबे बळी. आंबे तुझे काय? आंबे तुझे केळाची गोंधळी गोंधळाई वाणी जगदंबे. जगदंबे मूळ पिकतो आंबे. दुसरा अभंग येतो. बरोबर आहे काय नाही? मुकुट म्हणी आणि कोटी देव गोंधळ एका जनार्दनी आंबे नाची देख.
एका जनार्दनी आंबेनाच देख आणि, हा? म्हणजे ती आंबा मूळ आहे म्हणजे देव आहे, याला देव मानतात. हाच मूळ काय करतात, आपल्याला हा मंडप आहे. आता जर पाहिलं तर ज्यांच्या दारात आहोत आपण ते सगळ्याला सांगतात, रोज सांगतात, पण आमच्या डोक्यात काही पेटवत. सबका मालिक 5 आहे, सबका मालिक 5 आहे, सबका मालिक एक हा? एक किती आहे? रोज सांगतात ना, डोक्यात तो पेटले का? सगळ्यांचा मालिक, सगळे हे मालकाचेच आहेत, सगळ्या मालिक एक आहे, हे सगळे त्याच मालकाचे आहेत. कळलं का? हे सगळे त्याच मालकाचे आहेत. कळलं का? साई बाबा काय सांगतोय? सबका मालिक आपल्या हृदयात आहे तोच वेगळा, आपल्या हृदयात तोच मालिक वेगळा, आणि तोच मालिक ओळखण्याकरता श्रीधर बाबांनी 3 गावात आपल्याला सांगितले. त्याच्याकरता योजनेने जा म्हणे. सद्गुरू केल्याने देव येतो घरा. सद्गुरू केल्याने विश्वास आला. चुकीचा वेळ तिचा प्याला. श्रीमंत व्हायचा असेल तर मोठ्या भाग्यवंत, मोठा दयावंत, मोठा श्रीमंत सुद्धा. सद्गुरू चरणावर विश्वास ठेवला. या सगळ्या गोष्टी आपल्याच आहेत. तर शोधायला बाहेर चाललो, काय करावं मावल्यांनो, काय करावं? आपलं जीव आपल्या जवळ असताना आपण बाहेर शोधायला चाललो. आपल्याच घरात आपण हरवलोय, शोधायला बाहेर आपले. ते म्हातारीची गोष्ट नाही सांगतात, माणूस तुला हरवली घरात, म्हातारी शोधते जाणार, सापडेल काय? आपण हरवलं कुठं? हृदय मंदिरात. जरा पाहिजे ओळखलं, देवा हे देवा नाना प्रकारे देव भेटलेला आहे, आपण ओळखत नाही. ओळखला तर ओळखीला हरी धन्य ओळखला तर फायदा तिथेच आहे. सगळ्या ओतपोत पडलेला आहे, त्याचा आपला संबंध कायम आहे. पण आता आपण त्याला सोडून वापरतो, काय करावं? याला सोडून राहतोय, याला सोडून आपला आचार आहे म्हणून बिघडलंय. याला धरून ठेवलं तर आजच आपलं कल्याण आहे, शिवजीला जावंच लागणार नाही. जावं लागेल नाही लागणार, आजच कल्याण आहे. फक्त त्याला शोधलं तर शोधायचं तर कुठे? जनाबाईने शोधला, धैर्यला कुठला तोर? आता तो तोर होता का? नाही, तोरच होता. गोकुळात आणि तोऱ्या केल्या पार, गोकुळात आणि तोऱ्या केल्या पार, मनोनी समोर उभा केला, गोकुळात आणि तोऱ्या केल्या पार. नाही केल्या तुका म्हणे तोर धैर्यला पुंडलिक. आता चला जाऊ पाया. आता ते कौतुक तोराचं पाहिलं, आपल्याला जायचंय पुढे पंढरपूरला. आता आपण काय पाहिलं तर मलाच माहित नाही. तोर धरून ठेवलाय, त्या तोराचं कौतुक पाहिलं जातात. काय केलं इकडे गोकुळामध्ये?
हा? गोकुळाला बाई गोकुळाला वेळ लावी तुझा काना, रस्त्यावरी ग बाई रस्त्यावरी घाली धिंगाणा. असं काही केलं त्याने, भयानक काहीतरी केलं. आणि तो आता धरला बाई म्हणजे हृदय मध्ये साठवला. धरला हृदयामध्ये साठवला. काय सांगितले? तो धरला हृदयामध्ये साठवला. काय केला त्याला? कायचा मारा केला? कशाचा मारा केला? सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला. याला कोंडावर आणि मारा कशाचा केला? कशाचा केला? आपल्याकडे आहे का ते फटकं मारायला? आपल्यामध्ये कोंड आहे ना, फटकं मारे चला ना, फटकं मारा ना. मला तर फटके मारलेले दिसले पाहिजे, पण ते दिसत नाही. फटकं मारा ना, फटकं मारा ना, म्हणजे तो आपण वळवळच ना जरा, वळवळत नाही म्हणजे कापून ते येत का नाही? जनी म्हणे बा विठ्ठला आता जिल्ह्यात सोडणार नाही. तो विनंती करतो सोड, की मग ते सोडणार नाही. आणि तीच गोष्ट मला वाटतं, तीच गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितले पण अजून काय कळली पहिलेच प्रमाण होऊन गेलं. सुरुवात केली तेव्हा नामनाथच होऊन गेले ना. मला वाटतं माऊलीचं प्रमाण घेतलं होतं, देवाचं प्रमाण घेतलं नाही का? देवाची विनवणी झाली, माऊलीची विनवणी. बरोबर आहे का नाही? काय सांगितलं? नाही रोजचा तुमचा पाठ आहे. नाही सांगत तुम्ही पहिला वराचं प्रमाण घेतलं. आपलं आपण सुटल्यावर आपण म्हणून घेतल्यावर कोणता घेता प्रमाण? प्रमाण. दुसरा ओम नमः ज्ञानेश्वरा. शेवटी काय म्हणले तुम्ही? काय झालं? पवन कळलं काय? पवन आहे का तुमच्या घरी? पवन तुमच्या घरी आहे का? पवन तेच तर घोटाळा आहे. आणि तो पवनच आपल्याला समजलं पाहिजे. त्याचाच फटके मारले जाणार बाई ना. पाहुण्याचे त्या पाहुण्याचेच फटके बसले. पाय तुझे गुरुराया हीच माझी देवपूजा. अशा सद्गुरूची देवपूजा हिला म्हणतात.
ज्याने सद्गुण केला असेल त्याला कळेल. सद्गुण केला असेल त्यांची हीच पूजा आहे. सद्गुण नसेल तर ही पूजा होऊ शकत नाही. आणि सद्गुण असेल तर ही पूजा ठरलेली आहे. हीच माझी देवपूजा आहे. एक एक पुरावा असत आहे. एक एक पुरावा आपल्याला तेच सांगवतोय. जर पाहिलं तर आज त्याच्याकरता आपण तोच घेतलेला आहे. बरोबर हरिपाठाचा हरिपाठ हा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. 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 हरिप्रति होय किती ताकद आहे. हरिपाठ कीर्तीचाच महत्व आहे. हरीची कीर्ती गायली आता हे सगळे लक्षण उमटतायत. हे खरं सद्गुरूचं चिंतन आहे. सद्गुरूचा विचार आहे. तिथं सद्गुरू आहे तिथं ते घडणार आहे. आणि म्हणून अभंग आपण तोच घेतलेला आहे. त्यासाठी हरिपाठाची कीर्ती काय आहे. हरिपाठ कीर्ती काय आहे कशाला म्हणतात की ही कीर्तीची लक्षण आहे. हे ओळखून घ्यायचंय. हे घडलं तरच हरिपाठ चालू आहे समजून घ्यायचा. हरिपाठ म्हणजे हरीला समजून घेणं. हरी पाहिला का. हरी पाहिला का. राम पाहिला कृष्ण पाहिला. राम पाहिला कृष्ण पाहिला अवताराच्या दृष्टीने. पण हरी पाहिला का. हरीची वंशावळी माहिती आहे का. कृष्णाची वंशावळी आहे. रामाची वंशावळी आहे. पण हरीची वंशावळी आणि ती इथे गायची आहे. आपल्याला माऊली म्हणतात ती गायची आहे. ती समजून घ्यायची आहे. नित्य प्रेम भावे हरे पाठ गाय. 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 हरि कृपा होय दया हरे. हरि कृपा होय दया हरे. हरि मुखी नाम हरे कृष्ण. हरि मुखी नाम हरे एवढी ताकद आहे हरिपाठामध्ये. हरीची कीर्ती गायली आता हरीचा संबंध घेतला आता हरीचा अंगामध्ये तयार होतो. कुठून आणायचा नाही कुठून येत नाही. कुठून आला कुठे गेला असं ऐकलं का. देव येतो जातो असं कुठे ऐकलं का. सगळ्या गोष्टी येतात जातात या पाहायला मिळतात. कोण आला हा नावाने आला हा गावाने आला हा तालुक्याने आला हा जिल्ह्याने आला हा इकडून आला हा तिकडून आला. आलेल्या वस्तू सगळ्याचा मोजमाप लागतो. पण जो आलाच नाही त्याचा मोजमाप काय. हा जो येत नाही जात नाही तेव्हा नाही रूप देवानाही अशी त्याची अवस्था. आणि तो देव आपल्याचा व्हावं म्हणून हरिपाठ कीर्ती. हरिपाठ कीर्ती करायची आहे. या कीर्तीमध्ये एवढी ताकद आहे. एवढी ताकद आहे कसाही खटलेला असेल तरी निवारा मिळतो.
खटनट या पण शुद्ध होऊन जा. यामध्ये खटनट सुद्धा शुद्ध हो नव्हे नव्हे तर एवढं खाद्या पात्र सांगितले पाशे नाला पाना पोळी नाव माझे पोळी एवढी ताकद आहे. अरे आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय पहिले ऐकती कानिले एवढी ताकद आहे कशामध्ये हरिनामामध्ये. हो पांगळा सुद्धा पर्वत पडू शकतो. आंधळा सुद्धा आपली अवस्था बदलू शकतो. आंधळा सुद्धा भजन करू शकतो. मुका सुद्धा हरिनाम घेऊ शकतो म्हणजे बोलू शकतो. मग आपल्या जवळ तर मुख आहे. आपल्या जवळ तर मुख आहे मग या मुखाने आपण भजन करायला पाहिजे. मुखाने भजन केलं पाहिजे तेवढ्यासाठी देवाने मुख दिले का नाही. मुख तेवढ्यासाठी दिलेलं आहे. हे सगळे इंद्रिय त्याच्यासाठी हे शरीर त्याच्यासाठी दिलेलं आहे. नवे नवे हे जगामध्ये जेवढं काही सगळ्यामध्ये उत्तम अशी अवस्था म्हणजे मनुष्य. हा मनुष्य जेवढ्यासाठीच आहे आणि कशासाठी नाही. पण आता आपण वापरतोय नाव दिला ते आपला कशासाठी दिलाय. जेवे दिला देव वजनासाठी दिलाय. आपण कशासाठी सुद्धा वापरतो म्हणून घोटाळ्यासाठी नाही. म्हणून आपली पिढा जात आहे किंवा आपलं कर्म आपल्याला बंधनातून मोकळं होता येत नाही. कर्माची तू वाचायला तर काय करावं लागेल. काय करावं लागेल. कर्माची तू वाचा असेल तर काय करावं लागेल. आपल्याला या बंधनातून सुटायचं असेल तर काय करावं लागेल. आपल्याला साधू संतांच्या विचाराने वाटचाल करावं लागेल. आपल्या मनाने नाही. मनोमार्गे गेला आणि पाठे फिरवला. हरीच्या विचाराने जावं लागेल तेव्हाच आपली होईल सुटका. तरी इतर कशाने होऊ शकत नाही. म्हणून देवाने दिलेल्या देणगीचा फायदा आपण काय करायचा आहे. काय करायचं आहे म्हणून हरिपाठच केला पाहिजे. हरिपाठ रोज केला पाहिजे. रोज नित्यनेम तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीची हरी त्यांच्या घरी एवढी सामुग्री येणार आहे. पण भक्ती मुक्ती ही मिळवण्याकरता हे एवढ्या विचाराची साखळी बांधली पाहिजे. त्याच्याकरता हरिपाठ रोज केलाच पाहिजे. हरिपाठ मुख्य जरी काय पवित्र तू होईल तपाचे सामर्थ्य. जर असं काही तप जर झाला आपल्या हे हरिपाठ करून जर तप साधा झाला तर बघ आपल्याला फायदा तिथेच आहे का. आपण केलेले कर्माची इलावाट तिथेच लागली म्हणून समजायची. तपाचे सामर्थ्य तपाचे सामर्थ्य तपाची ताकद घेऊन घे. तप झाले तर तपाची सामुग्रीने
भगवान परमात्मा भगवान परमात्मा आणि आपल्याला आपल्या कार्यासाठी आणि तो वैकुंठी नायक काय म्हणले ते प्रमाण चिरंजीव कल्प वैकुंठी नायक ही गोष्ट नाही का? ही गोष्ट जर प्राप्त झाली तर आमाप्तच झाली. काय तर सांगितली तुला काय आम्हाला सापाचे सामर्थ्य जगण्याला अमुक 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 म्हणजे कळलं ना? अमुक मलाच कळलं नाही. अमुक म्हणजे काय? अमुक गणित नाही, गणितच होणार नाही. किती जरी शाळेत जरी गेलं तरी बुद्धीला विचारलं तरी पोरांना विचारलं तरी तापाचे सामर्थ्य जगण्याला अमुक त्यांनी एवढं जर विचार केला आणि अमुक अवस्था प्राप्त झाली तर त्याच्या आचारा विचाराने तो वैकुंठ नायक काय होतो? चिरंजीव होतो. चिरंजीव समजलं ना? अनुकूल आपल्या बाजूने काय होतो? देव अनुकूल होतो. आणि देव अनुकूल झाल्यानंतर पुढे काय सांगितलं? पुढचं प्रमाण काय मातृ पितृ व्रता हे सगळ्यांना माती पुण्याचा साठा काय म्हणतोय? तो चिरंजीव सगळ्यांचं कार्य करतोय. मातृ पितृ वार्ता सगळं चतुर्भुजावर नर होऊन केले सगळ्यांना आपल्यासारखं बनवतोय. काय करतोय? आपल्यासारखं बनवतोय. चतुर्भुज जगात कोण आहे दुसरा कोणी आहे? आपल्याला आपल्यासारखा करून घेतोय. आपण पहिलेच आहोत का नवीन आहोत भाऊ? आता पलटी मारून बोलती. आपण पहिलेच आहोत का नवीन झालोय? देव आहे ते का पहिले देत? ज्यांना समजलं त्यांच्या कसं आहे, ज्यांना नाही समजलं त्यांचे तो घेऊन जाणार. जो पहिले का व्हायचंय पहिलेच देव आहेत. म्हणून आता इथे उगवलं. जर पहिलेच बीज नसतं झाडता झालं होतं का? बरोबर आहे. म्हणजे पहिलेच होतो. इकडे प्रमाण काय सांगते? पहिलं कोटेच नव्हते काही पहिले
आपण होतो आपण होतो आपण होतो केव्हा कळलं हा, आपलाच एक बाबा भेटला म्हणून कळलं नाही तर कळलं सद्गुरू भेटला म्हणून कळलं पहिलेच होते म्हणून आता म्हणजे आपल्या समोर तयार झाले नसतं तर झाले असते का झालेच नसते म्हणून त्यांनी काय सांगितलं तिथे एक ढालगड निर्माण झाली कोण झाली निर्माण हा काय हे सगळं समवायला किंवा समजायला काय केलं त्यांनी काय केलं देवाने काय केलं आपल्याला सगळ्यांना या विचाराकडे आणण्याकरता काय केलं युक्ती केली काय केली युक्ती केली काय केलं युक्ती केली काय युक्ती केली युक्ती केली काय युक्ती केली तिथे योजना तयार केली काय योजना केली एक ढालगड होते ना ढालगड आपल्या भाषेत जर पाहिलं जेव्हा जर पाहिलं तर आपण बाईनाटले ढालगडी असं म्हणतात साधू संतांचा विचार करा ढालगड निर्माण झाली म्हणजे या सगळ्या जगाला अस्तित्वात समजुतीकडे आणण्याकरता योजना तयार केली एक योजना तयार केली म्हणून आता आपल्याला हे सगळं मागचं आठवायला लागलं जर योजना नसती केली तर आठवला तर मग देवाने पहा आपल्याला आपल्या स्वरूपात ठेवू नये आपल्याला त्यांच्या स्वरूपात ठेवू नये आपल्या स्वरूपात ठेवू नये परत आपल्याला तयार करण्याकरता योजना करून परत आपल्याला अस्तित्वात आणण्याकरता परत त्यांनी योजना केली आणि आता योजना करू नये समजुतीकडे आणण्याकरता एक त्यांची योजना आहे सद्गुरू करून घ्या